54 आमदार होते. बहुमतासाठी 145 जागांची आवश्यकता असताना महाविकास आघाडीकडे आरामात सरकार स्थापन केले. 28 नोव्हेंबर 2019 रोजी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री बनले आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकारची सुरुवात झाली. विश्वदर्शक ठरावात या सरकारला 169 आमदारांचे समर्थन मिळाले. म्हणजे काही अपक्ष आमदारांनी सुद्धा त्यांना सहकार्य केले. परंतु यानंतर झालं असं, की यामधून महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गट आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने महायुती स्थापन केली. आता मजेदार कहाणी मी आपल्याला सविस्तर फळ्यावर दाखवणार आहे, की इथून सुरुवात झाली. आता बघा, युती सरकार ज्यावेळेस महाविकास आघाडी चालू होती, ठीक आहे. प्रत्येकाला वाटते, की मी मुख्यमंत्री बनलं पाहिजे आणि आता बंद दरवाजामध्ये या दोघांचं काय झालं हे तर त्या दोघांना माहीत. परंतु इतर लोक यामध्ये खूप काही परेशान झाले. परंतु शिवसेनाचा मुख्यमंत्री बनला आणि देशाचे पंतप्रधान सुद्धा त्यांना नंबर 1 चांगल्या पद्धतीने काम करत आहे म्हटले. जरी महाविकास आघाडी असली तरी त्यांना शुभेच्छा दिली. परंतु मध्यांतर आता इथं खिचडी कशी शिजत होती. तर यानंतर जर आपण बघितलं मित्रहो, बीजेपी आणि शिवसेना शिवसेना शिंदे गट. आता या दोघांमध्ये जर आपण बघितलं, कारण का गटनेते एकनाथ शिंदे होते, यांच्याकडे 105 सीटा होती आणि यांच्याकडे 56 सीटा होती. शिवसेनाकडे 56 सीटा होती. येस, येस. येस, येस.